असं वाटलं तुला? शक्य नाही, कदापि शक्य नाही. हवालदार पकडा याला. जबरदस्त पळून जाण्याचा प्रयत्न केला असतं. इतिहासचा पुढचा पाणी कुणाचा वजा पाडला आहे? त्या नागराजचा. अरे हा नागराज एकटा असला तरी तुम्हा सर्वांना भारी पडेल. ती ताकद माझ्या मनगडत आहे. ही शरणोड माझा काही करू शकत नाही. सत्याचे तुझ्यात हिंमत असेल तर ते माझ्या तुमचे. हवालदार सोडा याला. की महाराज हा म्हणजे या त्याला त्याला हो लढायला तयार. लक्षात ठेव, एक ना एक दिवस ही दुश्मन तुला महागात पडेल. परमेश्वरा, असा कोणता गुन्हा केलाय माझ्या सोन्यासारख्या संसारात? असा दुःखाचा डोंगर कोसळला. माझ्या बाळाचा जन्म होता, त्याची आई आणि माझी पत्नी सावित्री तिला तुझ्या वगैरे घेऊन गेला. असं कोणत्या जन्मीचे पाप माझ्या माती मारलं? असं कोणतं पाप केलं होतं त्याची शिक्षा ह्या निरपराधी मला दिली? सांगण्यात ठेवाचा. हे परमेश्वरा, असा कोणता अपराध केला होता त्याची शिक्षा मला दे, पण उद्या मला नका. नाही माझ्या सोन्या रडायचं. मी तुझ्यासाठी गाणं म्हणतो. नको नको रडू माझ्या सोन्या. चांदोबा चांदोबा बागला सुद्धा निंबुनीच्या झाडामध्ये लपला सुद्धा निंबुनीचे झाड गरुवन मामाचा वाडा मामाच्या वाड्यात येऊन जा. तू परोशी खाऊन तू पाहत पडली माझी. चांदोबा राहिला उपाशी. चांदोबा राहिला उपाशी. चांदोबा राहिला. जय शिवशंभो, जय भोलेनाथ, जय शिवशंभो, जय भोलेनाथ. कोण आहेस तू आणि या घनदाट अरण्यात काय करत आहेस? आणि हे बाण? माझं नाव दामोदर. मी
या डोंगराच्या पलीकडे माझं गाव आहे आणि हे माझं बाल आहे. साधू महाराज, परमेश्वराने माझ्या पोटी एक बाल दिले. त्याचा जन्म होता त्याची आई जबाबदारी गेली. या बाळाची जबाबदारी माझ्या पडली. साधू महाराज, आपण काहीतरी मार्ग दाखवा. या बाळाचा सांभाळ कसा कसा करू मी सांगा. जय भोलेनाथ, जय शिवशंभो. दामोदर, या बाळाचे चांगले रक्षण कर. मोठा शूरवीर बने आणि हे दिवस आमच्या राजाचा वारसदार होईल. त्याच्या नसा नसा तुफान बनला आहे. तुफान, त्याचे नाव तुफान देव. तुफान. साधू महाराज, माझं बाल तुफान. हो साधू महाराज, माझं तुफान बाल राजा होईल. राजा होईल. जा दामोदर जा, माझा तुला आशीर्वाद आहे. जय शिवशंभो, जय भोलेनाथ, जय शिवशंभो, जय भोलेनाथ. मी माझ्या बाळाला तुझ्या मंदिरात घेऊन आले. त्याला शूरवीर बनव. माझी तुझ्या चरणी प्रार्थना करतो. महामंत्री, तारामती बाळाला घेऊन शंकराच्या मंदिर दर्शन केलं. ते अद्याप परत माघारी आले नाही. कारण त्या हरामखोर नागरांना आपण बंदीचा करून ठेवलाय. त्याचे पायकडे आमच्या पाठीवरच गेले. काही जगापट्टा करतील याची शंका वाटते मला. कारण तो नागराज कधी आपला राज अडून कशा मिळेल हे सांगता येत नाही. महाराज, त्याची चिंता आपण करू नका. या महामंत्राच्या हातून सुटून जायचं म्हणजे पृथ्वीला मंत्र दिल्यासारखे आहे. त्यामुळे आपण निश्चिंत राहा. महाराज, महाराज आपल्या बाळाला पळून घेऊन गेले. काय मी शंकराची आराधना करत असते. आपल्या बाळाला पळून घेऊन गेले. महाराज, त्या दरोडेखोर त्या नागराची माणसं असतात. ते आपल्या सैनिक घेऊन येतो आणि बाळा घेऊन येतो. आणि माझा सरदार आणि माझा सरदार नागराज याला माझ्या स्वाधीन करा. नाही तर या बाळने दोन कुपडे केल्याशिवाय राहणार नाही. नाही महाराज, माझा बाळ मला परत द्या.
निघालेले शब्द परत घेता येत नाही. सत्याजित, ज्यावेळी मला तू कैद केले त्यावेळी मी तुला आव्हान दिले होते, एक ना एक दिवस ही दुश्मनी तुला मागात पडेल. चला छान चला सरदार. आज माझ्या आता संचार नसली म्हणून तू माझ्या गावाला घेऊन गेला. पण लक्षात ठेव, एक ना एक दिवस हा सत्यजित तुझा प्राण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. चला महामंत्री. माझं बालकुमार राजा होईल, राजा. मोठा मोठा राजा होईल, राजा. मोठा राजा होईल. हा मकरात, कुठे पडून जाणार आहेस? शेवटी तुझी भेट माझ्याशी झालीच. अरे तू किती वेळ बदलण्याचा प्रयत्न केलास तरी हा सत्यजित वळटू शकतो, समजलास? कोणा करा मी दामोदर. मी एक गरीब शेतकरी. खरंच मी एक गरीब शेतकरी आहे. मी अकरा नाही, खरंच मी अकरा नाही. तू फरामकर, मुकाटपणे माझं बाळ माझ्या स्वाधीन कर. हा बाळ तुमचा नाही. हा बाळ माझा तुझा आणि तुझा. आपला काहीतरी बाज होतो. अकरा, तुला सांगतोय, माझं बाळ माझ्या स्वाधीन कर, नाही तर ह्या तलवारीचा मोठा फाडून टाकेल. नाही, हा बाळ तुमच्या देणार नाही. हा बाळ माझा तुझा आणि तुझा. हवालदार, सोड माझा बाळ. आता जीवन देतो. जय शिवशंभो, जय भोलेनाथ. बोल, सत्यजित महाराज आणि अरण्यामध्ये येण्याचे कारण? साधू महाराज, माझ्या बाळाचं अपहरण करून तो हरामखोर अकरा पळून जात होता. त्याला ठार मारून माझा बाळ पळत मिळवलं. ते आहे तो नाराजा. तो पाहावा झाला. अरे रे, काय केलं ते सत्यजित? अरे हा अपराध नसून हा गरीब शेतकरी दामोदर आहे. हे बाळ तुझे नसून या गरीब शेतकरी दामोदरचा आहे. तू पापी आहेस, पापी. तू केलेल्या पापाचे भोग तुला भोगावेच लागतील. काय करेल हा बाळ? कोण सन्मान करेल त्याचा? सत्यजित, मी तुला शाप देत आहे. नाही साधू महाराज, तुम्ही मला शाप देऊ नका. तुम्ही जर मला शाप दिला तर मी माझ्या बाळाचा कसा शोध घेणार? ठीक आहे सत्यजित, तुला तुझ्या बाळाचा शोध घ्यायचा असेल तर तुझ्या राजवाड्यात राहू शकत नाही. पण या बाळाचे नाव मी ठेवले होते तुफान. त्या तुफानाचे काय? या बाळाचा सन्मान मी करेन. या तुपांना माझ्या राजवाड्यात घेऊन जातो आणि तारामतीच्या स्वाधीन करून माझं बाळ मिळालं. या तुपांना माझ्या राज्याचा अर्धा हिस्सा दे. धन्य झालो सत्यजित. हे शब्द ऐकण्यासाठी माझे कान आतुर झाले होते. जा सत्यजित जा, माझा तुला आशीर्वाद आहे. जय शिवशंभो, जय भोलेनाथ, जय शिवशंभो, जय भोलेनाथ. काही आले आमच्या
गेला. त्याचा शोध घेण्यासाठी माझे पती गेले. ते अद्याप परत आले नाही. माझा बाळ मिळाला असेल का त्यांना? महाराजांना हे परमेश्वरा त्यांचं रक्षण कर, त्यांचं रक्षण कर. राणी सरकार, राणी सरकार, राणी सरकार, आनंदाची बातमी आहे. आनंदाची म्हणजे माझा बाळ मिळाला. होय राणी साहेब, महाराज बाळाला घेऊन इकडेच येत आहेत. महामंत्री गेले त्यांच्या स्वागताला. येतीलच जेवढ्यात. काय माझा बाळ भेटला? आई अंबे माझ्या हाकेला धावून आले. धन्य झाले माते, धन्य झाले. माझा बाळ कुठे होतास तू चंद्रशेठ? कुठे होतास? महाराज काय झालं? आपण शांत ना. माझ्या हातून घातपात झालाय. त्याचे प्राचीन मला काही वर्ष या राज्याच्या बाहेर जावं लागणार आहे. तारामती, तुम्ही या बाळाचा सांभाळ करा. शूरवीर बनवा. येतो मी. महाराज मी आपल्या सोबत येते. नाही तारामती, तुम्ही या बाळाचं चांगले पालन करा. हीच माझी इच्छा आहे. महामंत्री, राज्याची जबाबदारी आता तुमच्यावर. चांगलं सांभाळ करा. जी महाराज, आपण येईपर्यंत या चंद्रपूर नगरीवर कुणाची वक्र दृष्टी पडली तर त्याचे हात पाय कापून आपल्या सीमेवर ठेवू. महाराज या बघ. येतो. महाराज महाराज हो दोन्ही. तुम्ही तर माझ्यापेक्षा लढव्या झाला. आज माझे स्वप्न पूर्ण झाले. तुमचे सुद्धा लढाईचे स्वप्न पूर्ण झाले. म्हणून मी खूप खुश आहे. कारण महाराजांना मी वचन दिलं होतं. सम्राट चंद्रसेनला मी लढाव्या बनवले. आज ते माझे स्वप्न पूर्ण झाले. महामंत्री मी लहानाचा मोठा झालो, पण अजूनपर्यंत माझ्या पिताजींना पाहिलं नाही. मला त्यांना भेटायचं आहे. नाही सम्राट चंद्रसेन, एका घातपातामुळे त्यांना एका साधे शाप दिला. 14 वर्ष पूर्ण झाली की महाराज येतीलच राठोड. महामंत्री असा कोणता पाप घडला पिताजींच्या हातून की त्यांना राजवाडा सोडून वनमान भोगावा लागतोय? सम्राट चंद्रसेन, वेळ आला की सांगेल आपला. ठीक आहे महामंत्री. महामंत्री मला शिकारीला जायची इच्छा आहे. पण आपण आई साहेबांची समजूत काढा व त्यांना सांगा. ठीक आहे सम्राट, पण सांभाळून जावा. ठीक आहे महामंत्री, येतो मी. ठीक आहे. महामंत्री सम्राट चंद्रसेन पुढे दिसत नाही. राणी साहेब, सम्राट चंद्रसेनला शिकारीला जायची इच्छा होती म्हणून ते शिकारीला गेले. महामंत्री त्या घोर राज्यात पाठवायला तुम्हाला सोबत नाही. आताच्या आता सैन्य घेऊन त्यांच्या पाठीवर जा. जी राणी साहेब, आता जातो. परमेश्वरा माझ्या बाळाला राजवाड्यात सुखरूप घेऊन ये ही तुझ्या चरणी प्रार्थना करते.